आज आपण पाहणार आहोत कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान असतात। सुरुवात करूया रविवारपासून। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तर चला जाणून घेऊया की नशीबवान व्यक्ती कुठल्या दिवशी जन्म घेतात। रविवार। ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्या व्यक्तीवर सूर्यदेवाची कृपा असते। त्या व्यक्ती सूर्यासमान तेजस्वी असतात, त्या नशीबवान असतात, भाग्यशाली असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते। त्यांचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि या व्यक्ती कुणाच्याही कामामध्ये कधीच नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेलं त्यांना अजिबात आवडत नाही। ज्या व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात त्यांना प्रचंड राग येतो। सोमवार। ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो अत्यंत गोडबोले असतात, खूप गोड बोलतात, सतत हसतमुख असतात, चेहरा सतत हसरा असतो, सतत खुश राहतात। कधी या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाहीत। मात्र यांचा स्वभाव चंचल असतो आणि स्वभाव चंचल असल्यामुळेच यांना कधीच ठाम निर्णय घेता येत नाहीत। त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात। त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते। सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते, मात्र योग्य तो निर्णय त्यांना लवकर घेता येत नाही। ही व्यक्ती आपल्या आईवरती खूप जास्त प्रेम करतात। मंगळवार। ज्या व्यक्तीचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावरती श्री हनुमानाची कृपा आढळते। हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र स्वभाव आणि चांगले असले तरीही सुद्धा हट्टीपणा यांच्यामध्ये खूप असतो। एखादी गोष्ट त्यांना आवडली किंवा त्यांच्या मनामध्ये भरली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते अगदी काहीही करू शकतात। मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती इमानदार असतात, दुसऱ्यांची मदत करतात, अगदी कोणत्याही स्वार्थाविना दुसऱ्यांची मदत करतात। यांना यशो आरामाचं जीवन जगणे पसंत असतं। कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा हे लोक विचारही करत नाही। दुसऱ्यांच्या प्रती सातत्याने इमानदारी बाळगतात। बुधवार। ज्या व्यक्तीचा जन्म बुधवारी होतो त्या व्यक्तींना धार्मिक कार्याची प्रचंड आवड आढळते। हे लोक धार्मिक कार्य देवदेव खूप करतात। त्यांची बुद्धी तेजस्वी असते, अत्यंत तेजस्वी बुद्धीचे आणि बुद्धिमान अशा प्रकारचे हे लोक असतात। गुरुवार। ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो त्या व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या समोर कितीही कठीण परिस्थिती आली तरीही सुद्धा त्या कठीण परिस्थितीवर मात कशी करायची हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं। कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, त्या प्रसंगातून ते अगदी अलगद बाहेर पडतात। दुसऱ्यावरती छाप कशी पाडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावं। ज्या ठिकाणी जातात स्वतःचा ठसा उमटवतात। त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप प्रभावित होतात। समोरच्या व्यक्तीवर प्रचंड इम्प्रेशन टाकण्याची ताकद या गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्तीमध्ये असते। शुक्रवार। ज्या व्यक्तीचा जन्म शुक्रवारी होतो त्या व्यक्ती बुद्धिमान असतात आणि त्यांचा स्वभाव अतिशय छान असतो, सहनशील असतात। तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या, त्रास द्या, मात्र या व्यक्ती हा त्रास सहन करतात। तुमचे मन कधीच त्या दुखवणार नाहीत। शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात। भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान असतं। तुम्ही या लोकांची चेष्टा करा, मस्करी करा, ते त्याला कधीच सिरियसली घेत नाहीत। मात्र शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य असं आहे की या व्यक्ती विचारांनी खूप स्थिर असतात आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समोरच्याला लवकर समजत नाही। आपल्या मनातील गोष्ट त्या कधी सहजासहजी दुसऱ्याला सांगत नाहीत। शनिवारी। ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनी महाराजांची कृपा असते। त्या व्यक्तींवर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो। या व्यक्ती स्वतःमध्येच मस्त राहतात, अगदी मनमोकळेपणे त्या जीवन जगतात। एखाद्याला त्यांनी वचन दिले ते वचन त्या कधीच तोडत नाहीत। दुसऱ्यांची मन त्या सहज जिंकून घेतात। त्या व्यक्ती हसमुख असतात, सातत्याने हसत असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामुळे वातावरणात निर्माण होतं। त्या ज्या ठिकाणी जातात तिथल्या होतात, कुठल्याही परिस्थितीत अगदी सहज मिसळतात आणि म्हणूनच लोक त्यांच्यावर अतिशय प्रेम करतात। आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना।
भेटूया अशाच नवीन माहितीसोबत संदेशासोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.